पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय बघतोय आणि हा आवाज कसला येतोय रे? आजी तुला विचारतेय मी, काय चाललंय खाली? बाजूला हो, मला बघू दे. माधव, माधव, वर या आधी. मम्मा काय आहे? इग्नोर कर. माधव, ती सुषमा होती ना? सांगितलं ना अर्चिस, इग्नोर कर. काय ग, मला हाक मारलीस? हो. का मारलीस? काही काम होतं का? खाली सुषमा साडी नेसून उभी आहे, पाहिलं मी. हो, मी सुद्धा पाहिलं. तू काय करत होतास तिथे? अगं ते मी आणि दत्ता बोलत होतो तेव्हा ती तिथे आली. आणि तू तिच्याकडे पाहत राहिलास बराच वेळ? नाही म्हणजे ती समोर उभी होती ना. का आज तुला काही लिहावंसं नाही वाटलं का? हा हो, तुला सांगणारच होतो. ते माझ्या कथेतलं पात्र आहे ना, ते सुद्धा असंच काहीच आहे. त्यामुळे मी ना स्टडी करत होतो, अभ्यास. कल्पनेतून उतरवते पात्र. काय? ह्यापुढे सुषमापासून लांब राहायचं. तू तर तिची नेहमी बाजू घेत असतेस ना? घेत होते, पण आता तिचं खरं रूप माझ्या समोर यायला लागलंय. ती चांगली असेलही, तिला तिचा प्रत्येक हक्क मिळायलाही हवा. पण ती ज्या पद्धतीने वागतेय ना, ते अत्यंत चुकीचं आहे. कधी कधी मला तिच्या डोळ्यात सुडाची भावना दिसते. तिच्या आईकडून तिच्याकडे जेनेटिकली काही गोष्टी आल्या असतीलच ना. सो तू तिच्यापासून लांब राहायचंस. दत्ता, त्याच्या लग्नाचा काय तर लवकर बघ. हो, पण बोलणार कोण? माधवा, ही जबाबदारी तुझीच. हा, अवघड आहे. व्हॉट? नाही काय नाही, माझ्या कथेतल्या पात्राची गोची झाली. आत्ता इलाज? वय आता संपला सगळा काम. त्या कामाक लावा आग, ती कधी संपतली नाही. हय काय चालला हा ता बघा. काय झाला? ह्या सुशल्या आता ह्या घराचो ताबा घेऊनच सोडणार हा. काय झाला तर सांगशील? अहो, आज त्यानं दाखवून दिले ना, ही शेवंताची लेख हा. म्हणजे आज त्यानं शेवंताची साडी नेसल्यान, तसाच सजला, अंबाडू घातल्या, केसात गजरो. जो बघत ते का ह्याच वाटत शेवंताईला. काय? ह्या तर कायच नाही, माका म्हणाला ता एक साडी दाखवून येते. आणि ह्या असा माझ्या समोरून गेला, झाडाकडे गेला, झाडाबरोबर बोलत होता जसा काय समोर शेवंताच उभ्या. खरं सांगता सगळा? माका खोटा बोलून काय मिळणार हा? तसा खरा बोलून पण काय मिळतच नाही. यमुना, वेळ घालवू नको. या सुसल्याचा बंदोबस्त करूकच होयो.
या असाच चालू रावतला तर माका दिलेली धमकी ती पूर्ण करतला. काय? वय माझ्यासाठी कोणतरी खड्डो खणीत असा ता म्हणला. असा म्हणला आणि तुम्ही ऐकून घेतलास? मी वेळेचीच वाट बघत होते. काहीतरी विचार करूकच होयो. तू घरात जा, मी बघते काय ता. सरिता ठेव गो. दिवसभर म्हणून आता ह्या करत बसणारच का? आता कोणाक काय सांगता हो. आज तुम्ही बरा केलास. त्या सुशल्याक लग्नासाठी तयार करूची जबाबदारी माधव भाऊजींवर टाकलास. माका जमलं पण नसतं. आता आपला तोंडा फाटका. माधवाचा कसा सगळ्यांशी गोड, तोच हा करू शकतो. त्याका जमत सगळं. त्यांका जमत हो, पण जाऊबाईंका चालूक वया ना. सरिता त्यांना सांगूच नाही हा ठरला ना आपला, मग सोडतो विषय. माधव काय तो बोलून सुचल्याशी. दत्ता दादांनो, हो दत्ता दादांनो. आता किती आवाज येत आता? जा बघा काय आता. दादांनो, काय रे, किती एवढा हाका मारतोस? दादांनो जरा बोलूचा हा. काय? अरे काय बोल ना. आज सुशल्यान शेवंताची साडी नेसून तमाशा केला असा कळला माका. मग तू काय करणारस? मी म्हणत होते ना, यांचा आणि औशीचा काहीतरी बोलणं व्हायच असणार. ह्या गेला औशी वांगडा बोलू. होय दादांनो, मी घाबरत होते, पण तुम्ही होताच ना बराबर. पण दादांनो, यांचो बंदोबस्त करू भयो, नाहीतर त्या सगळा आपल्या अंगाशी आहे. आता तुका पटत हा ना? वय याचा बंदोबस्त करताय. थांब, आता काय करू नको. येईल की मी सांगते तुका, कळला? जा. वहिनींनो, विहिरीतून पाणी काढून ठेवलंय. आणखी काय काम हा काय? नाही यमे. हं? काय बस? काय सांगितलंय ना, बस आहे. काय गो, काय चालला हा काय तुझा? काय केलंय मी? फार तोंड वर करून विचारतेस काय केलंय? त्या सुशल्याच्या खोलीत सारखा सारखा जात राहतस. ता काम असला की जाते मी. कसली एवढी कामं असतात तुझी? कामा म्हणजे जेवला काय, काय करता हा ता बघूक. लय पुळको हा तुका त्या सुशल्याचो. घरात का घेऊन जायत नाहीस परत? ता येणार हा काय? सारखा सारखा त्या सुशल्याच्या पुढे पुढे करू नको. हा खय केलंय मी पुढे पुढे? खरा सांगू, तुमका त्याचा त्रास होता हा ना, तसो माका पण होता हा. ते का आम्ही एवढा पोचलो आणि आता आमका कसा बोलता तर तुमका काय माहित. ते का सुशला बोलला तरी राग येता. ते का सुषमाच बोलूक होया. आम्ही पोचला आणि आता हा आमकाच गड्यासारखा वागवता हा. आम्ही हाव गडी माणसा, पण हे काय मालकीन हा घरची? पण बनूक बघता ना मालकीन. बघितलंस ना कसा निर्वत होता साडी नेसून. हाय घरात करता तवसर ठीक हा, पण गावात फिरूक लागला तर नको नको ऐकू येतं.
नेनू जपून. होय नीनू, मी देते पोहे बाहेर. सुषमाने साडी नेसली होती काल, हो. पण अशी अचानक का? अरे तिच्या आईची साडी होती. म्हणजे शेवंताची? आर्चिस, पूर्वा शांत बस जरा. आधीच घरात वाद चालू आहे. विषय टाळता येईल, जे घडतंय ते नाही टाळता येणार. दादा, नेमकं काय म्हणायचंय तुला? सुषमा तिच्या आईशी बोलत असते. तिची आई इथेच आहे. तुम्ही तिचा आवाज ऐकलाय ना? आर यू शुअर की तो आवाज तिचाच होता? ती काय बोलली आहे ते ऐकलंयस ना? काय काय चाललेलं? नाही नाही काही नाही, गप्पा मारतोय आम्ही. काय नाही काय नाही, माका माहिती आहे सगळा. काय माहितीये तुला? पोहे पोहे बनवतात ना आतमध्ये. माका वाचिलो पूर्वात आहे. माका पण वयात पोहे. बस इथे बस, मिळतील तुला पण. इले इले पोहे इले. माका पण वयत. होय देताय. मग असे नको, नुसते पोहे वयत. चाय टाकून खाऊ. ते मिळणार नाही, हे घे आता. अगं पण तो मागतोय तर दे ना. काल रात्री पण काही खाल्लं नाहीये ते. काय पांडू? विसरलंय. पूर्वा जा पोहे घेऊन ये. घे. हे घे. हा नुसते पोहे खा आता. सुषमा, तू का होय पोहे? माका नको हा. सुषमा, तुझ्या जुन्या घरी गेलो होतो. काय? माझ्या घरात कित्या? कोणी नसतं ना तिथे, बंद असतं. गणेश, तू का गेला होता तिच्या घरी? तुला काय गरज होती जायची? मी इथून निघालो तेव्हा राहण्याची काही व्यवस्था नव्हती. मग काही दिवस त्याच बंद घरात राहिले. तिथे तुझ्या आईचा फोटो सुद्धा आहे. नऊवारी साडी, आंबाडा, केसात गजरा, पायात पैंजण, हातात बांगड्या. तू साडी नेसल्यावर अगदी तुझ्या आईसारखीच दिसशील. थांब इथेच. ही पिशवी तिथेच होती, तुझ्या आईची.
आईचो पानाचो डबो हायो, माझ्या आईची आठवण हाई. तुझे लय उपकार झाले. पांडू जा, पान सुपारी घेऊन आणतोय. पैसे आहेत माझ्याकडे, मग पैसे आहेत माझ्याकडे. सुषमा, काय आहे काय ते? आता मी या घरात काही आणलेला पण चालूचा नाही. नाही तसं नाही, मी आपलं सहज विचारलं काय आहे काय ते. माझ्या आईचो पानाचो डबो. हो का? वा वा वा, फारच छान आहे. वा वा. काय झालं? या घरात माझ्याशी कुणी असा बोलताय यावर विश्वास बसत नाही. हा मी बोलतो ना, मी असाच बोलतो. मला आवडतं बोलायला असं. घेवा सुपारी. हा घेणार नाही काय मी देतोय म्हणून? नाही तसं नाही. मी सुपारी वगैरे काही खात नाही. मला कसलंही व्यसन नाही लिखाणाशिवाय. हा बरा. नाही आत्ता तर बोललास खायत नाही म्हणून. नाही, तू एवढ्या आपुलकीने देतेस तर मग खायला काय हरकत आहे? हा सगळ्याला छान आहे की. तुम्ही काय लिहितास? मी कथा गोष्टी लिहितो. मी गोष्टी. काय असतात त्याच्यात? हा खूप गोष्टी आहेत. म्हणजे एक आत्ताच लिहायला घेतली. ती कशी एक मुलगी असते, दिसायला फार सुंदर, तिचे डोळे ना रेखीव, अगदी तुझ्याच सारखी. मग तिचं लग्न होतं आणि मग ते काय काय झालं? माका अशा गोष्टी आवडत नाही. लोक उगाच रडतात अशा गोष्टी ऐकून. काय झालं? प्रयत्न फसला. सुपारी खायचा दातातच अडकली. काय कोण आहे पाठी? निलिमा. निलिमा तू अगं काय सांगितलं होतं मी तुला माधव? ते काय म्हणजे मला हे नकोय. मला नाही चालणार तू तिच्याशी बोललेलं. अगं ते म्हणजे काय झालं तू मला समजून घे ना. काय समजून घेऊ? मी तुला वॉर्न केलेलं होतं ना, तरी सुद्धा तुझी तिच्या बरोबर थट्टा मस्करी सुरूच आहे. अगं ते सगळं का करतोयस? काय झालं माधवा? काही नाही. मी आणि सुषमा, म्हणजे मी सुषमा बरोबर बोलत होतो ना ते. हा किती त्याच्याशी बोलतोस? हा त्याचं काय ते बघत ना. हो हो हो. पण काय झालं हो? काय नाही. निलिमा हे निलिमा अगं ऐकू. निलिमा अगं अरे असं काय करतोस? अरे आपलं ठरलं होतं ना, मी सुषमाला लग्नासाठी तयार करणार होतो म्हणूनच तिच्याशी बोलत होतो. माधवा आपला ठरलेला वहिनी समोर हे विषय काढायचो नाही म्हणून त्यांच्या समोर असं बोललंय. अरे पण ती आता रागवली ना. तिला मी सुषमाशी बोललेलं आवडत नाही. काय बोललंस त्याच्याशी? काही फार नाही ग, सुरुवातच केली होती. हळूहळू बोलायला लागणारच होतो, पण आधी मैत्री करायला हवी ना. मग मी तिच्या लग्नाचा विषय काढणार होतो, पण आधीच आपली विकेट गेली. भाऊजी एकदा झाला, पुढच्या वेळेक सगळा नीट होईल. हो माका खात्री हा तुम्ही ह्या काम करशालच आणि तुमकाच करूक लागतेला. हो हे कोण आवाज देत? काय झालं? अविरामा दत्ता काय असा?
काय झालं हो? गावात काय चाललं आहे तुमका माहित नाही? दत्ता, जा का आम्ही पाहिलं आहे तर लय विचित्र असा. आमचं पण विश्वास बसाना. पण तुम्ही काय बघितलं? गावातल्या माणसांका शेवंता दिसली.